राज्यात गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणात नवनवीन बडे मासे समोर येत आहे। या घोटाळ्यात 9 शिक्षण अधिकारी, 3 शिक्षक उपसंचालक तर 394 बनावट विशेष शिक्षक असल्याची माहिती शासनाने आरपीआयचे पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। शालार्थ घोटाळ्यातील 15 आरोपींच्या अटकपूर्व जामिनाला विरोध असून त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा देखील साळुंखे यांनी दिला आहे। काल 25 जुलैला नाशिक न्यायालयात होणारी सुनावणी आता 28 जुलैला होणार असून या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे तपास यंत्रणेला सादर करण्याचे आदेश देखील नाशिक न्यायालयाने दिल्याची माहिती साळुंखे यांनी दिली आहे। जळगाव जिल्हा परिषदेतील तत्कालीन शिक्षणाधिकारी असणाऱ्या श्यामकांत हिंगोणेकर यांना नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळ्यातून अटक केल्याने या प्रकरणाची व्याप्ती चांगलीच वाढली आहे। त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी किती संस्थांना बेकायदेशीर मान्यता दिली आहे, याचा तपास नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे। मात्र तत्पूर्वी साळुंखे यांनी धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातील शिक्षण विभागातील आणखी अधिकारी व बडे मासे लवकरच गळाला लागणार असल्याची माहिती देखील दिली आहे। बनावट शालार्थ आयडी प्रकरणात जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होऊन कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत न्यायालयीन लढा सुरूच राहणार असून वेळेप्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा देखील साळुंखे यांनी दिला आहे। बनावट शालार्थ आयडी प्रकरणात 15 जणांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता मान्य नाशिक रोड सत्र न्यायालयात। तर या गोष्टीची खबर मला काल मिळाली। त्यात कालच ज्यांना अटक केलं, हिंगोणेकर जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी, यांचं सुद्धा बेल ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये होतं। तर ह्या माणसाला अटक केल्यानंतर हा माणूस धुळ्यात राजरोसपणे खुलेआम फिरत होता। पोलिसांना माहिती मिळाली, परंतु आता याच्यामध्ये मग बेलधारक आहेत, मी त्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतो एका मिनिटाच्या आत। तर बेल अर्ज दाखल जो आहे, बेल अर्ज क्रमांक 237/2024 प्रदीप रामचंद्र पवार विरुद्ध महाराष्ट्र शासन। बेल अर्ज 238 अतुल संदीपराव पवार। बेल अर्ज 239/2026 राहुल शिवाजीराव पवार। बेल अर्ज 240 उमेश धनराज पवार। बेल अर्ज मनीष शालिग्राम कदम। बेल अर्ज 264/2026 अविनाश उर्फ पप्पू बळवंत पाटील। बेल अर्ज 337/2026 मनोज रामकृष्ण पाटील। बेल अर्ज 339 शरद दयाराम शिंदे। बेल अर्ज 403/2026 मीनाक्षी बाबूराव गिरी। बेल अर्ज भाऊसाहेब भिकनराव चव्हाण तत्कालीन उपसंचालक। बेल अर्ज 375 शशिकांत बाबूराव हिंगोणेकर, ज्यांना काल आपण पोलिसांनी अटक केलेली आहे। बेल अर्ज 376 किरण जयप्रकाश पवार। बेल अर्ज 377 प्रवीण वसंत अहेरे। बेल अर्ज 384 भास्कर जगन्नाथ पाटील। बेल अर्ज 385 देविदास पंडित महाजन तत्कालीन शिक्षणाधिकारी जळगाव। तर मग काल मला हे सगळं न्यूज मिळाल्यानंतर मी काल नाशिक रोड जिल्हा सत्र न्यायालयात मी हजर झालो आणि माझं म्हणणं जे होतं ते न्यायालयासमोर मी म्हणणं मांडलं। माझं म्हणणं जे आहे ते न्यायालयाने ऐकून घेतलं आणि मला असे आदेश केले की आपल्याकडचे अजून जे पुरावे आहेत तर हे सगळे पुरावे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेला तुम्ही सबमिट करा, की जेणेकरून या प्रकरणामध्ये अजून योग्य निर्णय घेता येईल, त्या ऑर्डरमध्ये तसं मेन्शन करता येईल। तर या 15 जणांना माझा एक अंदाज मी तुम्हाला सांगू इच्छितो की यांना बेल मिळणार नाही। जर यांना बेल मिळालीच कोणालाही तरी मी यांच्या संदर्भामध्ये यांच्या नावाला वरती हायकोर्टात विरोध करणार आहे। जोपर्यंत बनावट शालार्थ आयडी प्रकरणात शेवटचा जो कोणी कर्मचारी आहे त्याला अटक होत नाही, त्याला शिक्षा होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही। मागेच मी प्रशांत वाडिलेच्या प्रेस नोटच्या म्हणजे त्या पत्रकार परिषदेमध्येच मी विधान केलं होतं की धुळे जिल्ह्यातले 3 बडे मासे आहेत। मी आज जबाबदारीने सांगतो की धुळे जिल्ह्यातले नाही तर धुळे शहरातले सत्ताधारी पक्षातले 3 नेते आहेत। त्यापैकी एक तर नगरसेवक महोदय आहेत भारतीय जनता पक्षाचे, एक तर आता जिल्हा परिषदेची त्यांची तयारी चालू आहे आणि एक खूप मोठे नेते आहेत की जे राज्य पातळीवर देश पातळीवर सुद्धा त्यांची आज ओळख निर्माण झालेली आहे। तर या 3ही माझ्या सत्ताधारी पक्षातील कलावंतांना ते असतील, पण मी सुद्धा कमी नाही, सोडणार तर कोणालाच नाही। त्याच्यामुळे जोपर्यंत माझी मागणी एकच आहे, जोपर्यंत या प्रकरणात शेवटपर्यंत शासन होत नाही तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही। सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं तरी चालेल। जय महाराष्ट्र।